जय जय राम कृष्ण हरे भगवत जय जय राम कृष्ण हरे 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 करते ध्यान उभे विठेवरी कथावरी ठेवलिया कथावरी ठेवलिया ध्यान उभे विठेवरी कथावरी ठेवलिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतरा हेच ध्यान आवडे निरंतरा हेच ध्यान आकार कुंडल तळपती सवारी आकार कुंडल तळपती सवारी घंटिका सुमन विराजित घंटिका सुमन विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तारा हेच जाना आवड निरंतरा हेच जाना तुकामय माझे हेचे सर्व सुख तुकामय माझे हेचे सर्व सुख आहे नाश्रमुख आवडीन आहे नाश्रमुख आवडीन माझे आवडे निरंतर हेच
रंगदासने देव रविंद्र रंगदास में सेवक रंगदासने देव रविंद्र रंगदास में सेवक वचनाते गाय गावे वचनाते गाय गावे वेद करिता भगरे वात रंगदास वचनाते गाय गावे वचनाते गाय गावे मुनि सिद्ध भक्त करि जन मुनि सिद्ध भक्त करि जन वरदिता तुझ गुण न सरत वरदिता तुझ गुण न सरत रविंद्रदास में सेवक वचनाते गाय गाय माजीवा गाय देवा करत देवा कामणे तेते गाय माजीवा कामणे तेते गाय माजीवा कामणे तेते गाय माजीवा कामणे तेते गाय माजीवा देवा खाने किरती देवा देवा खाने किरती देवा देवा खाने किरती देवा रंगदासने देव रंगदास में सेवक रंगदासने देव रंगदास में सेवक वचनाते गाय गावे वचनाते गाय गावे हरि
राम कृष्ण सुंदर ध्यान Jai Ram Hare
निष्ठावंत भावभक्ताचा निष्ठावंत भावभक्ताचा निष्ठावंत भावभक्ताचा निष्ठावंत भावभक्ताचा निर्धार हे वर्म चुकून निर्धार हे वर्म चुकून निर्धार हे वर्म चुकून निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास निश्चला विठ्ठल विश्वास निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास निष्काम निश्चला विठ्ठल विश्वास आहुने आस अनिताची आहोरे आस अनिकाची आहोरे आस अनिकाची हे तुका म्हणे ऐसा कोणा उपेक्षिला तुकामाने ऐसा कोणा उपेक्षिला हे तुका म्हणे कोणा ऐसा उपेक्षिला तुकामाने कोणा ऐसा उपेक्षिला नाही आयतीला ऐसा कोणी ऐसा कोणी ऐसा कोणी हे निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास आहुने आस अनिता ठोपार कुमार जय जय ठोपार कुमार जय जय विठोबा रुक्माई 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 जय जय ठोपार कुमार जय 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 विठोबा रुक्माई जय जय ठोपार कुमार बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव ताली वाजवा बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहुण्यासा निकाची तुकामने ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहुण्यासा निकाची ठोक ठोक कुमार जय जय कुमार जय जय कुमार जय जय कुमार जय जय कुमार बोला पुंडरीक श्री ज्ञानदेव सारा बोला पुंडरीक श्री ज्ञानदेव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहुण्यासा निकाची जगद्गुरु तुकोबरा महाराजांनी आपल्या प्रासादिक परतत्व मनस्पर्श चित्तस्पर्श असं तुकाराम महाराजांची वाणी आहे. बोलण्याचे नाही आता दिवा विन काही या जिभेवरती फक्त भगवंताचं नामस्मरण भगवंताचं नामस्मरण हरिनाम चिंतना ज्याची रंगली रसना म्हणजे जीभ इतर माणसाची जीभ रंगते पानान पण तुकोबरायांची जीभ रंगते नामस्मरण अशी तुकाराम महाराजांचं अखंड भगवंताचं अखंड नामस्मरण आहे. इतर संतांच्या पेक्षा सर्व संत आले कुठून तुकोबरा म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी वैकुंठाहून मानव देह धारण करून आले. मानव देह जो येतो कोणत्या कर्मानं कोणत्या प्रारब्धानं येतो
मानव देव आहे अनिच्छा प्रारब्धाने येतो, देव परीच्या प्रारब्धाने येतो आणि संत स्वेच्छा प्रारब्धाने येतात. स्वतः स्वेच्छेने मनुष्य देह धारण करतात. रामाने अवतार जो घेतला मनुष्य देह, पाठीमागचं कर्म होतं त्यांचं, म्हणून मनुष्य देह धारण केला. म्हणून पण संत जे येतात हे जगत कल्याणासाठी संत अवतार घेतात. राम आणि कृष्ण यांनी अवतार घेतला. कशासाठी घेतला? गीता असं सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सुगम्यं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं रक्षण, साधूचं रक्षण, धर्माची स्थापना याच्यासाठी देवाचा अवतार. पण संतांचं काम काय? धर्माची स्थापना करतो देव, पण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हे संत धर्माचं पालन करतात, धर्माचं रक्षण करतात. धर्म कसा आचरण करावा हे संत सांगतात. म्हणून माणसाचा धर्म काय? अभंगामध्ये पहिल्या चरणात सांगतात माणसाचा धर्म काय, मनुष्याचा स्वधर्म काय. जन्माव संसारात मी करावा परमार्थ, हा माणसाचा स्वधर्म आहे. जन्माव संसारात करावा परमार्थ. परमार्थानं मनुष्याचं कल्याण होतं, परमार्थानं मनुष्याचं जीवन सार्थक होतं. अन्यथा सार्थक होत नाही. मनुष्याच्या देहाला जर काही भक्ती नसेल, काही चिंतन नसेल, भगवंत सेवा नसेल, संत संग नसेल, काही कुठलं अनुष्ठान, व्रतवैकल्य, अध्ययन, कोणतंही वारी, कोणतंही काही नसेल मनुष्य देहामध्ये काही अर्थ नाही. नदीला महत्व कधी पाणी असेल तर, स्त्रीला महत्व कधी कपाळावरती कुंकू असेल तर, देहाला महत्व कधी प्राण असेल तर, भक्तीला महत्व कधी भाव असेल तर, अन्नाला महत्व कधी, अन्नाला चव कधी, अन्नाला गोडी कधी मीठ असेल तर, देहाला, जीवनाला, प्रपंचाला परमार्थाची जोड असेल तर महत्व आहे, अन्यथा महत्व नाही. पाहे पाशर्याच्या गावा दया लागे आले ते पांडवा, तो कार्या तुझ्या गावा सांडोनिया. ज्ञानोबरा म्हणतात देहाच्या गावाला येऊन काही भक्ती नसेल, काही अर्थ नाही. जीवनाला काही अर्थ नाही. जसाला तसा गेला. जन्मानी मरण, जन्मानी मरण, जन्मानी मरण, जसाला तसा गेला. जुना दृष्टांत, जुना कीर्तनकार सांगतात बाजारामध्ये घोडा आणला, देवमन घोडा, 72 फुटी असणारा देवमन घोडा. घोड्याच्या मानेला पांढरा शुभ्र चंद्रासारखा आकार, उंच, अतिशय उंच पुरा. तुकाराम महाराजांच्या पालखीला आहे बघा. बहुतेक तो घोडा मोठे पाटलाचा काळा चेतक नाव त्याचं. अतिशय उंच असा देखणा तुकाराम महाराजांच्या पालखीच्या समोर असतो तो घोडा. अतिशय देखणा घोडा बाजारामध्ये आणला. एकाने विचारलं, काका घोड्याची किंमत किती? घोड्याचा मालक म्हणला 5 लाख रुपये. गिराईक म्हणलं जास्ती होती किंमत. घोड्याचा मालक म्हणला पटलं तर घ्या, तर सोडा. पाठीमागून आवाज आला, काका 7 लाख रुपये घ्या, पण घोड्याची चाल बघू द्या. घोड्याच्या मालकाला वाटलं आपण किंमत केली 5 लाख, हा देतो किती? 7 लाख. घोड्याची चाल पाहिजे, हा म्हणला. घोड्यावर बसला, कसा गेला तिकडेच गेला. आलाच नाही. कुठं गेलं का ठोकरीला गेलं, शेगावला गेलं काय, खड्याला गेलं, कुठं गेलं काय? आता ये पहिलं गिऱ्हाईक आलं. घोडा कितीला गेला? घोड्याचा मालक म्हणला जसा आला तसा गेला. चोरून आणला, चोरीला गेला. तसं मनुष्य देहामध्ये येऊन जर काही भक्ती नसेल, काही अर्थ नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात काय जन्मा येऊन काय जन्मा येऊन केली ना गोडी. काय जन्मा येऊन केली ना गोडी. काय जन्मा येऊन केली ना गोडी.
हाची घरोघरी दिवा हेतू आठव काय जन्माया केली म्या जोडी हाची घडोघडी जीवा येतो आठव काय जन्माला जन्माला येऊन काय काही केलं नाही अर्जुनाला म्हणतात गीतेमध्ये क्यों व्यर्थ चिंता करते हो क्या लेकर तू आया था क्या लेकर तू जाएगा जो तुम्हारा नहीं है क्यों व्यर्थ चिंता करते हो खाली आया था खाली हाथ तो जाएगा तसं माणसाने काहीतरी कमवून जावं देह सोडताना काहीतरी सोडून जावं काहीतरी कमवून जावं आपण जे या हातानं धन कमवतो आपल्या हातात ते काही येत नाही आपल्या सोबत काय येतं परमार्थ महाधन जोडे देवाचे परमार्थ धन आपल्या सोबत येतं आपण जे कर्म करतो ते कर्म आपल्याला पुढे वरती घेऊन वरती आपल्या सोबत येतं म्हणून जन्मल्यानंतर माणसाने परमार्थ करावा तुकाराम महाराज जीवनाचं सफल झालं इच्छिले पावलो तुका म्हणे धन्य झालो तुकाराम महाराज जीवनाची धन्यता झाली तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये जिथून आले परत तिथं गेले एकटे तुकाराम महाराज देह वैकुंठाला गेले वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायाने संजीवन समाधी घेतली मुक्ताबाई वायू समाधी इतर संत पहा नामदेवराय कुठे देवाच्या पायरी जवळ तुकाराम महाराज इथं गेले एकटे तुकाराम महाराज फक्त सदैव वैकुंठाला गेले आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी ही जीवनाची सफलता तुकाराम महाराजांनी जीवनाचं सार्थक केलं तसं आपलंही जीवनाचं सार्थक करायचं असेल जीवनाचं सार्थक करायचं असेल या जन्मानी मरून याच्यातून आपला मोक्ष भेटायचा असेल मुक्ती हवा असेल परमात्म्याच्या प्राप्ती जर असेल साधन कोणतं साधन आहे मोक्षाचं साधन मुक्तीचं साधन आहे परमात्मा प्राप्तीचं साधन आहे अंतःकरण शुद्धचं साधन आहे कोणतं असं साधन आहे एकच साधन आहे सर्व प्राप्त होतं कोणतं मोक्ष जर हवा असेल मोक्ष कारण सामग्री असते भक्ती करा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भक्तीच्या मापे मोजवे तो आनंद भक्तीच पाहिजे निर्गुण निराकार परमात्मा या डोळ्यांनी सगुण रूपामध्ये पाहायचा आहे निर्गुण निराकार आणि तो परमात्मा आपल्याला डोळ्यांनी पाहायचा आहे डोळे भरून त्या परमात्म्याचं सुंदर असे ते रूप पाहायचं आहे याच्यासाठी काय पाहिजे तरी व्यक्त आणि अव्यक्त हेतूची निभ्रांत भक्ती पाहिजे व्यक्त अव्यक्त योगे भक्तीच पाहिजे मग आता ती भक्ती करायची कशी करायची अभ्यासपूर्वक भक्ती करा परमार्थ करत असताना दोन प्रकार पडतात ऐका एक कृतीचा परमार्थ आणि दोन विचाराचा परमार्थ कृतीच्या परमार्थापेक्षा विचाराचा परमार्थ करावा विचाराचा परमार्थ काय देतं विचार काय देतं ज्ञान देतं ज्ञान काय देतं विचार हा परम ज्ञान काय देतं मार्ग दाखवतं ज्ञान हे मार्ग दाखवतं म्हणून भक्तीच पाहिजे भक्तीच्याच पाठीमागे पुढे भक्ती धरणे हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म पुढे भक्ती आहे आणि त्या भक्तीच्या पाठीमागे ज्ञान आहे भक्तीच्या पाठीमागे वैराग्य आहे भक्तीच्या पाठीमागे धर्म आहे भक्तीच्या पाठीमागे सुख आहे भक्तीच्या मागे आनंद म्हणून भक्ती करा मग आता भक्ती करायची भक्ती कशी करा उगाच भक्ती करू नका
परिपूर्ण भक्ती करा, शास्त्रयुक्त भक्ती करा. आपली आवड काय आहे याचा विचार नको, देवाला काय पाहिजे याचा आवड करा, याचा विचार करा. देव भक्ती कुणाची भक्ती करतोय आपण? देवाची. मग देवाला काय अभिप्रेत आहे, देवाला काय पाहिजे याचा विचार करा ना. देवाला धन नको, देवाला बाकी काही नको, देवाला दाखवून कोणती अपेक्षा नसते. उलट भक्ताला देवाकडून अपेक्षा, भक्ताला अपेक्षा. आपली जी सर्वसामान्य बहुतांश माणसाची भक्ती सकाम भक्ती आहे. मारुतीला 20 रुपयाचा नारळ करतो, मागतो 20,000 मागतो. देवाला काय अभिप्रेत आहे? देवाला काही नको, देवाला काही नको. देवाला काय पाहिजे? देवाला काय पाहिजे? देवाला कोणती भक्ती पाहिजे? पै भक्ती एक मी जाणे ते तसाने थोर म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते होते. देव हा कशाचा भुकेला? धनाचा भुकेला नाही, सोन्याचा भुकेला नाही. देव हा भावाचा भुकेला. देवाला शुद्ध भाव पाहिजे. तुका म्हणे मुख्य पाविजे हा भाव, भावापाशी देव सर्वा. देवाला भक्ताच्या अंतःकरणातला शुद्ध भाव पाहिजे, बाकी देवाला काही नको. शुद्ध भाव हे देवाला जिंकायचं साधन आहे, देवाचा जवळ जाण्याचं साधन आहे. देवाच्या अंतःकरणामध्ये जागा मिळण्याचं ठिकाण. भाव देवाला जवळ बोलण्याचं साधन. एक शुभाशित देवाला जिंकायचं असेल, लाखो रुपये टाका, देव तसा मिळत नाही. तुळशीदासा रामाचं दर्शन झालं. गावात बातमी एका मारवाडा लागली, तो मारवाडी लाख रुपये घेऊन आला. तुळशीदास अम्माचं राम दर्शन द्या, 1 लाख रुपये घ्या. तुळशीदास म्हणतात राम दर्शन हवं. 20 फूट झाड दाखवलं, 20 फूट वरती चढ, तिथून उडी टाक, राम दर्शन घे. धाड झालं नाही. पैशाने जर देव मिळत असता, श्रीमंत लोकांनी देव निधीच नेला असता, दावणीला बांधला असतं देवा. म्हशीसारखं दावणीला देव बांधला असता. देव हा कुठे? देव हा कुठे? बळ कशात आहे? माशाचं बळ कशात आहे? पाण्यात. पक्षाचं बळ कशात आहे? पंखात. माणसाचं बळ कशात आहे? कोण म्हणतं मनगटात, कोण म्हणतं कसं. परमात्मा प्राप्तीचं बळ कशात आहे? भावात बळ आहे. परमार्थाचा लाभ होतो. परमात्मा प्राप्ती होते. परमात्माचा लाभ कधी होतो? तुकोबरा म्हणतात पहा, हरी
भाव ज्याचे गाठी त्यासी लाभोटावटी, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभोटावटी, परमार्थिक लाभ होतो भाव मनीना भाव देव मला पाव, देव म्हणतो शेवटा मी जाऊ. शिवाशी परमात्मा प्राप्तीचं साधन कोणतं? भावे देवं कल्याण नरेंद्र धनेन कांताप्तेन शत्रु सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन वशमानयति. देवाला जिंकायचंय भाव, राजाला जिंकायचंय कला, पत्नीला जिंकायचंय पैशानं, शत्रूला जिंकायचंय कप्तान, मित्राला जिंकायचंय प्रेमानं, पुत्राला जिंकायचंय कृपेनं, आणि मोक्षाला जिंकायचंय ज्ञानानं. तसं देवाला जिंकायचं असेल भावानं, म्हणून जाताना परमार्थामध्ये जाताना पंढरपूरला चालला, आळंदीला चालला, पारायणला चालला, कीर्तनला चालला, प्रवचनला चालला, मंदिरात चालला, पायीवारीला चालला. अगोदर करा कुठेही जा. परमार्थामध्ये साधन करत असताना प्रथम काय करा?
भक्ती पाहिजे शिरदोर याहून धर्म कोणता तुकोबरा म्हणतात भक्ताचा धर्म कोणता प्रथम भाव शुद्ध भाव म्हणजे काय चित्ताची शुद्धता चित्ताची एकाग्रता प्रथम भाव शुद्ध कर कीर्तनाला येताना सुद्धा अगोदर चित्त एकाग्र कर आणि मग कीर्तनाला ये ज्ञानेश्वरी रोज आपण सकाळी वाचतो अवश्य ज्ञानेश्वरी वाचायला भाव धरून या वाटे हरी कृपा करी कधी कृपा होते ज्ञानेश्वर महाराजांची कृपा होते पांडुरंगाची कृपा होते कधी भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी तरच फळ मिळतं अन्यथा फळ मिळत नाही भाव म्हणजे परमार्थामधला आत्मा आहे मुक्ती अगोदर आहे भाव अगोदर आहे पहा तुम्ही ज्ञानोबा हरिपाठामध्ये भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती पहिली पायरी भाव नंतर मुक्ती दुसरी पायरी नंतर तिसरी मोक्ष पहिली पायरी आहे परमार्थामध्ये भाव शुद्ध भाव देवाला काही नको देवाकारणी भाव तस्मात् द्यावे नलगे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत एवढासाठी नका करू वाताहात गा पैसा नको देवाला द्यावे नलगे फारसे वित्त म्हणजे धन देवाला पैसे तुम्ही टाकू नका अगोदर देवाला काय द्या देवाला अगोदर शुद्ध भाव शुद्ध भाव मंदिरात जाता भाव नसेल अर्थ नाही ज्ञानोबा म्हणतात मृत जैसा गाढव तीर्थे कडो दुनिया मातेला गुळे जैसा मृत्यू झालेला मनुष्य त्या मृत्यू झालेल्या मनुष्याला पुष्पाची फुलाची सजावट जर केली अर्थ का काही अर्थ नाही गाढवाला किती वेळा अंघोळ घाला चंद्रभागेत गंगे यमुने कृष्णेत कोणत्याही अर्थ का किती वेळा अंघोळ घातली लोळणारच गाढवाला अंघोळ घातली अर्थ नाही कडू भोपळा आणि त्या कडू भोपळ्याला बाहेरून गुळाचा लेप अर्थ काही अर्थ नाही असं भक्ती करता आणि त्या भक्तीचं प्रेम नसेल भाव नसेल श्रद्धा नसेल निष्ठा नसेल नाही ओस ग्रही तोरण बांधिले उपवास अन्न मातिले कुंकुम सिंदूर केले कांतहीने घराला आकार नाही घराला शोभा नाही घराला रंग नाही घराला छत नाही काही शोभा नाही घराला आणि अशा घराला फुलाची सजावट केली अर्थ का काही अर्थ नाही असं भक्ती करता आणि त्या भक्ती भाव नसेल काही अर्थ नाही आताच पोटभर जेवला मनुष्य पोटभर जेवला ढेकर गेला पुन्हा लगेच 5 मिनिटात श्रीखंड बासुंदी पुरी आली अर्थ का काही अर्थ नाही जेवल्यानंतर पुन्हा पक्वान्न आलं अर्थ का काही अर्थ नाही कसं भक्ती करता आणि त्याच्या श्रद्धा नसेल निष्ठा नसेल काही अर्थ नाही विधवा स्त्री आहे त्या विधवा स्त्रीनं कपाळावरती कुंकू असेल अर्थ का काही अर्थ नाही कसं भक्ती करता आणि त्या भक्तीचा भाव नसेल काही अर्थ नाही अरे भाव कसा असावा राधे सारखा भाव असावा परमेश्वरावरती भाव कसा असा खूप दिवसांनी कृष्ण आणि राधा भेटले समोर राधा येत होती आणि दुसऱ्या बाजूला कृष्ण येत होते समोर राधा कृष्ण भेटले राधेला पाहिलं कृष्णानं खूप दिवसांनी पाहिलं होतं कृष्णानं राधेला पाहिल्या बरोबर कृष्ण रडू लागले कृष्ण रडू लागले राधेकडे पहा कशी आहेस
बरं आहे दादे, खूप दिवसांनी आपण भेटलो. हो देवा, बोलता बोलता देवाला अश्रू आवरता आलं ना. रडू लागले ते, कंठ दाटून आला, कंठ दाटून आला, अश्रू येत होते, अष्टभाव साध्य झाले. अशा स्थितीत देव विचारतात, हे राधे आहे ना? हो देवा, माझी आठवण येते देवा, आठवण येते. मी तुला पाहिल्याबरोबर माझ्या डोळ्यात अश्रू आले, तुझ्या डोळ्यात अश्रू नाही का राधे? राधा शांत, अबोध, हे राधे सांग ना, मी तुला पाहिल्या बरोबर आपोआप माझ्या डोळ्यात अश्रू आले. हे राधे सांग ना, का तुझ्या डोळ्यात पाणी आलं? राधा म्हणते, मला भीती वाटती. कृष्ण म्हणतात, कोणती राधे? देवा भीती वाटते रे. कोणती? देवा तुला पाहत जर माझ्या डोळ्यात पाणी येऊ लागलं, माझ्या डोळ्यात जर पाणी येऊ लागलं, आणि त्या डोळ्याच्या पाण्या वाटे माझ्या हृदयातला कृष्ण बाहेर पडेल याची भीती वाटते. जसा राधेचा कृष्णाविषयी भाव आहे, तसा भक्ताचा धर्म कोणता? निष्कामंत भाव भक्ताचा विठोबा रघुमाई. जय विठोबा रघुमाई. अरे निष्ठा कशी असावी? साधना करत असताना निष्ठा कशी करावी? रामायणामध्ये 14 वर्ष वनवासाला निघाले. चित्रकूट पर्वतापर्यंत राम आणि त्या ठिकाणी राजा दशरथाचा मृत्यू झाला. कैकेयी माता, सुमित्रा माता आणि कौशल्या माता, शत्रुघ्न आणि भरत चित्रकूट पर्वतावरती रामाला भेटण्यासाठी आले. कैकेयीला खूप वाईट वाटत होतं, आपला द्वेष वाटत होता कैकेयीला. मी अपराधी आहे असं कैकेयीला वाटायचं. मी रामाला वनवासात पाठवलं, स्वतःला अपराधी वाटू लागलो. कोणत्या तोंडातून जावं रामाकडं, रामाच्या पुढे कसं जावं? ज्या दिवशी राज्याभिषेक होता रामप्रभूचा, आणि त्या दिवशीच मी रामाला वनवासाला पाठवलं. राघव जे नाव ठेवलं होतं रामाचं, कैकेयीने ठेवलं. कौशल्या मातेपेक्षा कैकेयीचं प्रेम होतं रामावर. फक्त बुद्धीमध्ये शिरली कोण? मंथरेनं बुद्धी पालटली कैकेयीची. गेली रामाने पाहिलं कैकेयी मातेला गेल्याबरोबर मातेच्या पाया पडल्या. राम प्रभूला कैकेयी मातेने मिठी मार. राम मला माफ कर, मला क्षमा कर, माझ्यामुळे तुला वनवास आहे, मला माफ माता. तुमचा अधिकार तो आहे. कैकेयी माता म्हणजे राम एक मागू का तुला? राम मागा. कैकेयी मातेनं काय मागावं? हे राम, माझी खूप इच्छा आहे, माझ्या पोटी यावं ही माझी इच्छा आहे. राम ठीक आहे. कैकेयी माता अवश्य तुमच्या पोटी येईल, या जन्मात नाही, पुढच्या जन्मात.
पण तुमच्या पोटी येईन, तुमच्या पोटी येईन, पण मी तुमचं दूध पिणार नाही असं राम तुमच्या पोटी येईन, पण तुमचं दूध पिणार नाही. आणि हीच काही माता पुढील जन्मामध्ये देवकीच्या रूपात आली. वसुदेव आणि देवकीच्या रूपात रामप्रभूंनी जन्म घेतला आणि कृष्ण अवतार झाला देवकीच्या पोटी. पण देवकीच्या पोटी अवतार घेतला, पण देवकीचं दूध पिले का? देवकी मातेचं दूध पिले नाही, लगेच कुठे गेले? गोकुळामध्ये नंदाच्या घरी यशोदे मातेचं दूध पिले. मग ही यशोदा कोण? यशोदा कोण? का भक्तीतली निष्ठता किती फल देते, किती साधना त्याचं फल, कर्म तिचं कसं फल देतं चांगलं, याच्यावरून दिसून येतो. विठोबा बोला एक साध्वी स्त्री होती. ब्रह्मचर्य व्रत, रूप अतिशय सुंदर होतं. शरीर भगवंताला समर्पण केलेलं. संन्यास, देवाचे चिंतन करावं, देवाची भक्ती करावी. दिवसभर दिनरजनी हा चिंता गोविंदाचे भगवंताचं देह समर्पित देवा, भार काहीच न घ्यावा, हुला गावा तुका म्हणे आनंद. देवाचे चिंतन करावं. आणि ही स्त्री उदरनिर्वाहासाठी जंगलात जाऊन लाकडाची मुळी तोडावी. लाकडाची मुळी तोडून बाजारात यावं. त्या बाजारामध्ये ती लाकडाची मुळी विकावी. आलेल्या पैशातनं आपलं पोट भागवावं. दिनक्रम असा नित्यनेम. एक दिवस सकाळ स्नान झालं, नित्यनेम झाला आणि देवाच्या दर्शनासाठी घराच्या बाहेर पडली. समोरून एक महात्मा येत, एक संत येत. त्या स्त्रीनं संत पाहिले. संत पाहिल्याबरोबर श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी नमस्कार. कधीही संत दिसले पाया पडा. भाग्याचा उदय महात्म्यांचं दर्शन जर घेतलं काय फळ मिळतं? उजाळा भाग्य
अवघे चिंता वारले कुठेही संत दिसले किंबहुना कोणत्याही संतांचा फोटो जरी दिसला तरी नमस्कार करा. धन्य धन्य धरातळे जो दृष्टी न्याहाळी तो वाहते लटाळी वैकुंठ भुवनासी. नामदेव दर्शन जरी घेतलं संत महात्म्यांचं आळंदीला जा. अश्वत्थ सिद्धेश्वर जो समाधीशी करे नमस्कार तो पावे मोक्ष पैसार येत संशय नाही. अवश्य कोणत्याही संत महात्म्यांच्या समाधी ठिकाणी जा. श्रद्धेने निष्ठेने भावानं दर्शन करा. मोक्ष प्राप्त. ती महान स्त्री साध्वी महात्म्यांच्या पाया पडली. महात्मे म्हणले अम्मास भूक लागली आहे, अम्मास भोजन द्या. खूप आनंद झाला. आपल्या घरी स्त्री आपल्या घरी संत येतात. कामणे आले घरा खूप आनंद झाला. घरी आले महात्म्याला घरी आणली. पण घरामध्ये काही साधन काही नव्हते. भोजनाचं काही साधन नव्हतं, काही साहित्य नव्हतं. चिंता महाराज स्नान करा, नित्यनेम करा. अर्ध्या तासामध्ये थोडंसं काम आहे, बाहेर जाऊन. स्त्री कुठं गेली? जंगलात जावं, लाकडाची मुळी तोडावी, आलेल्या पैशातनं किराणा माल घ्यावा आणि मग स्वयंपाक करावा. एवढा वेळ नव्हता. गावात एक सावकार, सावकारकडे 100 रुपये उसने द्या, उद्या सकाळी व्याजासकट परत करेन. सावकार म्हणतो देतो, पण त्याला तारण काय? माझ्याकडे काही तारण नाही, मी पैसे देऊ शकत नाही. विश्वास माझ्यावर ठेवा, उद्या तुम्हाला परत करेन. सावकारची स्त्रीकडे पाहिलं, वाईट नजरेने पाहू लागू. मी तुला 100 रुपये देतो, पण काय मागावं? तुझ्या दुधाची जागा मला तापून दे. स्त्रीनं ऐकलं, डोळे झाले. घरात संत तिला दिसले. जर संत महात्मे जर अन्ना विना विमुक्त गेले पाप लागेल. डोळे क्षणभर विचार करा. सावकार चाकू घेऊन या. घाबरला सावकार, थट्टा करते का? सावकार चाकू घेऊन. स्त्री सावकार आत चाकू आणला. स्त्रीच्या हातात दिला चाकू. स्त्रीनं चाकू घेतला. जी दुधाची जागा मागितली होती त्या सावकारनं ती दोन्ही जागा, छातीवरची दुधाची जागा चाकू घेतला. ती दोन्ही जागा कापून टाकला. कापलं. सावकारच्या हातात दिलं. रक्तबंबाळ झालं शरीर. छातीतनं रक्त गळू लागलं. साडी जी होती, साडीचा पदर फाडला आणि तो साडीचा पदर त्या छातीला घट्ट बांधला. हातात 100 रुपये घेतले. आलेला पैशातनं जे काही माल, किराणा माल असेल तो माल घेतला. घरात गेली, स्वयंपाक केला आणि त्या संत महात्म्याला भोजन दिलं. याला म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. विठोबा कुमारी जय जय. अरे निष्ठा पाहिजे असेल. मारुतीची निष्ठा.